हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्राण्यांनाही आत्मा असतो का आणि आपल्याला का दिसत नाही याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कधी तुम्ही एखाद्या प्राण्याच्या डोळ्यात त्याच्या शेवटच्या श्वासापूर्वी लक्ष दिले आहे का? कधी जाणवले आहे का की काही प्राणी मरण्यापूर्वी अचानक आकाशाकडे का बघू लागतात? तसेच जणू त्यांना कोणीतरी दिसत आहे. काही लोक म्हणतात की मृत्यूनंतर माणसाची आत्मा भटकते, पण प्रश्न हा आहे की प्राण्यांचीही आत्मा असते का? असेल तर मेल्यानंतर ती कुठे जाते? त्यांनाही पुढचा जन्म मिळतो का? तेही आपल्या मालकाला पुन्हा भेटू शकतात का? गरुड पुराणात आत्मा, मृत्यू आणि पुनर्जन्म याबद्दल अनेक रहस्यमयी गोष्टी सांगितल्या आहेत. पण फार कमी लोकांना माहीत आहे की या ग्रंथात प्राणी आणि जीवाबद्दल असे संकेत आहे जे ऐकून काळजाचा ठोका चुकतो. कल्पना करा, एक कुत्रा जो आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर अनेक दिवस त्या दाराशीच बसून राहिला. एक गाय जी आपल्या वासराच्या मृत्यूनंतर खाणं पिणं सोडून देते. एक हत्ती जो आपल्या जोडीदाराच्या मृत्यूवर रडतो. ही फक्त भावना आहे की यामागे आत्म्याचे एक दुर्बोध रहस्य दडले आहे? तर फ्रेंड्स, हिंदू धर्मात असे मानले जाते की या संसारात जितके जीव आहेत त्या सगळ्यात चेतना असते आणि जिथे चेतना असते तिथे आत्म्याचे अस्तित्व मानले जाते. गरुड पुराणानुसार आत्मा फक्त माणसात नाही तर प्रत्येक जिवंत प्राण्यात असते. मग तो प्राणी असेल, पक्षी असेल किंवा एखादा छोटासा किडाच का असेना. फरक एवढाच आहे की माणसाची विचार करण्याची आणि कर्म निवडण्याची अधिक शक्ती देण्यात आली आहे. पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो, जर प्राण्यांमध्येही आत्मा असेल तर त्यांनाही स्वर्ग आणि नरक मिळतो का? गरुड पुराणानुसार प्रत्येक आत्मा आपल्या कर्मानुसार प्रवास करते, पण पशुयोनीला अशी अवस्था मानली गेली आहे जिथे आत्मा आपल्या मागच्या जन्मातील कर्माचे फळ भोगते. म्हणजेच अनेकदा माणसाची वाईट कर्म त्याला पुढच्या जन्मात पशुयोनीत घेऊन जाऊ शकतात. यामुळेच हिंदू धर्मात 84 लाख योनीचा उल्लेख केलेला आहे. विचार करा, जर एखादा माणूस आपल्या आयुष्यात फक्त लोभ, हिंसा आणि स्वार्थात बुडाला राहिला तर त्याची आत्मा पुढच्या जन्मात एखाद्या प्राण्याच्या रूपात जन्म घेऊ शकते का? गरुड पुराण ही शक्यता पूर्णपणे नाकारत नाही. या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या. माणूस जाणू शकत नाही. तुम्ही बघितलं असेल की काही कुत्री अचानक रात्री विनाकारण रडू लागतात. अनेक लोक मानतात की ती एखादी अदृश्य शक्ती जाणून घेतात. काही गावांमध्ये आजही असे मानले जाते की जर एखादा कुत्रा सतत एकाच दिशेकडे बघत रडत असेल तर तिकडे एखाद्या आत्म्याची उपस्थिती असू शकते. हा फक्त अंधश्रद्धा आहे का, की खरंच प्राण्यांचे एखादे अदृश्य जगाशी नाते असते? गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्मा काही काळ सूक्ष्म रूपात राहते. त्यावेळी अनेक प्राणी आणि पक्षी ती ऊर्जा जाणून घेऊ शकतात. कदाचित हेच कारण आहे की काही प्राणी मृत्यूच्या आसपास विचित्र वागणूक करू लागतात. जगात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे पाळीव प्राणी आपल्या मालकाच्या मृत्यूच्या आधीच अस्वस्थ होतात, अचानक खाणेपिणे सोडून देतात. अनेकदा मालकाच्या मृत्यूनंतर काही काळात ते स्वतःही मरतात. ही फक्त प्रीती आहे की आत्म्याचे कुठले तरी दुर्बोध नाते? आणखी एक रहस्यमय गोष्ट ऐका. हिंदू धर्मात गायीला माता म्हटले आहे. नागांना देवताशी जोडले गेले आहे. माकडांना हनुमानजीचे रूप मानले गेले आहे. गरुडाला भगवान विष्णूचे वाहन म्हटले आहे. असे का? कारण प्राचीन मान्यता काही जीवांमध्ये विशेष आध्यात्मिक ऊर्जा असते. काही आत्मा अशा असतात ज्या सामान्य मानल्या जात नाहीत. यामुळेच अनेक मंदिरांमध्ये आजही प्राणी आणि पक्ष्यांचा सन्मान केला जातो. पण इथे एक भयावह प्रश्न उभा राहतो, जर प्राण्यांमध्ये आत्मा असेल तर त्यांना वेदना, मोह आणि विरहाची जाणीवही माणसांसारखीच होते का? कदाचित हो. कारण तुम्हीही बघितलं असेल की जेव्हा एखादा प्राणी आपल्या जोडीदाराला गमावतो तेव्हा त्याच्या डोळ्यात एक विचित्र कोरडेपणा दिसतो. तो उदास होतो, अनेकदा एकटा राहू लागतो. ही फक्त शरीराची प्रतिक्रिया वाटत नाही. असे जाणवते जणू त्याची ही आत्मा कुठल्या तरी गाढ दुःखातून जात असते.
गरुड पुराणात असेही सांगितले आहे की प्रत्येक आत्मा मोक्षाच्या प्रवासावर असते, फक्त फरक एवढाच आहे की माणसाकडे तो प्रवास समजून घेण्याची क्षमता अधिक असते. पण याचा अर्थ असा नाही की इतर जीव महत्त्वाचे नाहीत. प्रत्येक प्राणी त्या परमात्म्याचा एक अंश मानला गेला आहे. आता आणखी रहस्य जाणून घेऊया. अनेक संत आणि योगी असा दावा करत असते की काही प्राणी आपल्या मागच्या जन्माची ऊर्जा घेऊन जन्माला येतात. कदाचित यामुळेच काही प्राणी अवास्तव शांत असतात, तर काही अत्यंत हिंसक. काही माणसांशी त्वरित जुळून जातात, जणू त्यांना आधीच ओळखत असतात. कधी तुमच्या बाबतीत असे घडले आहे की एखादा प्राणी पहिल्याच भेटीत विलक्षण रीतीने तुमच्याशी जुळून गेला असेल, जणू तो तुम्हाला ओळखत होता? काही लोक याला फक्त भावना म्हणतील, पण आध्यात्मिक मान्यता याला आत्मानंदात मानतात. गरुड पुराणात एक गोष्ट वारंवार सांगितली गेली आहे की मृत्यू हा शेवट नाही, आत्मा फक्त शरीर बदलते. आणि जर असे असेल तर कदाचित हे जग फक्त माणसाचे नसून त्या अगणित आत्म्यांचेही आहे, पक्ष्यांच्या रूपात आपल्याभोवती उपस्थित आहेत. आता विचार करा, जेव्हा एखादा पाळीव प्राणी मरतो तेव्हा त्याची आत्मा आपल्या मालकाला शेवटच्या भेटायला येत असेल का? ती पुन्हा कुठल्यातरी नव्या जन्मात परत येत असेल का? आणि कधी असे होऊ शकते का की ज्या प्राण्यांना आपण सामान्य समजतो ते कुठल्यातरी मागच्या जन्माची अपूर्ण कहाणी घेऊन आपल्यासमोर आले असतील का? या प्रश्नाची उत्तरे कदाचित विज्ञानाकडे नाहीत, पण गरुड पुराण आणि प्राचीन मान्यता अशा एका जगाकडे बोट दाखवतात. ते दिसत नाहीत, पण कदाचित प्रत्येक क्षणी आपल्याभोवती असते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादा प्राणी तुमच्या डोळ्यात बघेल, तेव्हा एक क्षण थांबून विचार करा, त्या शरीरामागेही एक आत्मा दडला आहे जो काहीतरी बोलू इच्छितो. आणि आता तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. तर फ्रेंड, आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.